खरोखर राजकारणासोबत कलेची देखील तुम्हाला आवड आहे. तुम्ही नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. मी तर असं ऐकून आहे की तुम्ही शिवाजी महाराजांचा एक रोल करायला थेट साता समुद्रापार फॉरेनमध्ये गेलेलात. नेमकं काय घडलं होतं? नाही, नाटकाची मी लहानपणापासून अमेचर ग्रुपमध्ये किंवा नाट्यसंस्थेमध्ये काम करत होतो. मधल्या काळामध्ये गॅप पडली. मी आमदार झालो त्यावेळेला हे स्वामी रामकृष्ण परमहंसांचा रोल माझ्याकडे आमचेच मित्रमंडळी घेऊन आले की तुम्ही केलं तर हे नाटक करू. आणि रामकृष्ण परमहंसांचं खरं म्हणजे मी भक्तच होतो. म्हणजे मी रेग्युलर रामकृष्ण परमहंसाच्या मठामध्ये जाणारा असा होतो डिवोटी. मी सगळं वाचलेलं होतं. आणि का कोणास ठाऊक माझ्या लक्षात आलं की बहुतेक ठाकूरजींचीच इच्छा दिसते की त्यांची सेवा मी या निमित्ताने करावी. म्हणून मी तो रोल जो आहे तो केला. खूप चांगलं चाललं नाटक. आमचं ढवळ सर, अशोक समय सगळे पट्टीचे लोक त्या ह्याच्यात होते. सगळे 150च्या वर प्रयोग झाले. लिम्का बुक रेकॉर्ड झाला. 40 तासामध्ये 11 प्रयोग झाले सलग. क्या बात आहे. राजकारण आणि हे सगळं सांभाळून. कसं आहे की आवड असेल तर तुम्हाला सवड काढता येते. आणि दुसरं म्हणजे माझा हेतू हा होता की हे मिशन म्हणून मी करत होतो की विवेकानंदांचा विचार या संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाच्या माध्यमातून सगळ्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे. आणि मी त्या नाटकामध्ये मानधन कधीच घेतलं नाही. हे प्रोफेशनल नाटक होतं पण एकाही प्रयोगामध्ये मानधन मी घेत नव्हतो. कारण हे मिशन आहे आणि मिशन म्हणून आपण हे करावं. आणि आपण जे म्हणालात ते आम्ही मॉरिशसला कोकण मराठी साहित्य परिषदेची लोक आम्हाला तिकडे निमंत्रित केलं होतं साहित्य संमेलनाला. त्यावेळेला हा प्रयोग जो आहे स्वराज्याची निष्ठा हे नाटक, कारण मॉरिशसमध्ये मराठी आणि भारतीय जनता फार मोठी आहे. आणि त्यांचं आपल्या देवावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर अतूट प्रेम आहे. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग तिकडे केला होता. आणि त्यावेळेला माझं भाग्य की मला महाराजांनी